आणि एक महत्त्वाची बातमी, ओबीसी नेत्यांच्या कालच्या बैठकीवरून जरांगे आता मराठा नेत्यांवर संतापले। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी नेत्यांची टाळाटाळ सुरू आहे। त्यांची बैठकीलाच आता टोळी बसली आहे असं जरांगे पाटील म्हणाले। ओबीसी नेते बैठकीसाठी जातात आणि मराठा नेते घरात झोपतात अशी टीका देखील जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांवर केली आहे। एवढी टोळी कशासाठी? मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत काल आणि आपल्या घरात झोपाता त्यांचं उदा करता मतासाठी। तोंड घेऊन सांगाता आम्हाला निवडून यायचंय, मत महत्वाच्यात, मतासाठी जातीचा वाटोळा करता। ते मताला नाही मोजीत, जातीला मोजीत येत। काल सगळे गेले, इतकं लाचार कशाला बनता मराठ्याचे नेते? अरे ठराव एक दिवस तुम्ही बी नाही, मत महत्वाचे, जातीला मोठं करायचं। तुम्ही जर व्यासपीठावर जाऊ शकता ओबीसीचं, तर आम्ही मराठ्याचं जाऊ शकतो। हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छाताडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो। ही मराठ्यांच्या नेत्याला, मंत्र्याला संदेश आहे।